रामकृष्ण हरी. यमुना पूल येथून यमुना मायाचे दर्शन घेऊन आम्ही यमुनोत्रीच्या दिशेने प्रवास चालू केला. पुढे नैनबाग येथे थोडा वेळ विश्रांती करून आम्ही रात्री दामटा या ठिकाणी शिवमंदिरात मुक्कामी पोहोचलो. त्या शिवमंदिरामध्ये हरिपाठ केला व हरिपाठाच्या नंतर एकादशी असल्यामुळे शेंगदाणे व गुळ प्रसाद ग्रहण करून रात्री आराम केला. दुसऱ्या दिवशी यमुना मायाचे दर्शन घेऊन स्नान करून आम्ही नवगावच्या दिशेने प्रवास चालू केला. रस्त्याने पुढे जाताना एका दुकानाचे उद्घाटन समारंभ चालू होते. त्या लोकांनी खूप आग्रह केला, त्यामुळे त्यांच्याकडे भोजनासाठी आम्ही थोडा वेळ थांबलो. त्यांच्यापासून भोजन केल्यानंतर आम्ही नवगाव येथे शिवमंदिरात रात्रीच्या आरामासाठी पोहोचलो. तिथे संतोषी माता, बजरंगबली, शनिदेवता व भोले बाबा यांचं दर्शन घेऊन आम्ही थोडा वेळ आराम केला. आम्हाला तिथे भोले बाबांच्या खूप दिव्य अशा शिवलिंगाचे दर्शन झाले. तदनंतर तेथे भोले बाबाच्या आरतीस सुरुवात झाली. लहान मुले अगदी भक्तिभावाने व प्रेमाने भगवान श्री शंकराच्या आरतीत रममान झाले. आम्हीही योगाने व भाग्याने त्याच ठिकाणी उपस्थित होतो, त्यामुळे अलौकिक अशा त्या आरतीचा आम्हाला आनंद घेता आला. बाहेर जोरजोरात पाऊस पडत होता. आम्हाला माताजींनी कोरडा शिदा दिला होता, पण पावसात चूल पेटत नव्हती. खूप परिश्रम करून चूल पेटवली व आम्ही चुलीवरती खिचडी महाप्रसाद बनवला. आरतीनंतर आम्ही तो महाप्रसाद भोजन करण्यासाठी बसलो. वाह, सीताराम, हरिओम 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 हरिओम. रामकृष्ण हरी. आज आमच्या आप्पाने हा भात बनवलेला आहे. इथं आल्यानंतर आम्हाला कोरडा शिदा दिला होता आणि मस्तपैकी पाऊस चालू होता. पावसात आप्पाने चूल पिटवली आणि हा सुंदर असा खिचडी महाप्रसाद बनवलेला आहे. रामकृष्ण हरी. मैयाने आम्हाला लोणचं पण दिलेलं आहे सोबत खाण्यासाठी. बाबाजीचं मंदिर आहे आणि मंदिरात आम्ही आज मुक्कामाला आहे. रामकृष्ण हरी. आमचे महादेव बाबा आत्ताच स्वच्छ कपडे हातपाय धुवून आलेले आहेत, फ्रेश झालेले आहेत. काय घेतात? रुमाल बाटली घेऊन आता भोजनासाठी आलेले आहेत. गडबडीत भांडं पण विसरलेत, एवढी भूक लागलेली आहे त्यांना. रामकृष्ण हरी. राहिले टाकायचे. चला, शेंगदाणे होते आमच्याकडे पण गडबडीत आम्ही विसरलो. जय हो मैया की, जय हो मैया की. रामकृष्ण हरी. या सर्वांनी जेवायला. जय हो नर्मदे. रामकृष्ण हरी. पायी परिक्रमेला निघाल्यानंतर आम्ही पहिल्यांदाच आमच्या हाताने आम्हाला पाहिजे असा मस्तपैकी खिचडी भात बनवला आहे. मैयाने आम्हाला लोणचं पण दिलेलं आहे. आमचे महादेव बाबा वा 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 भोजनाचा अति सुंदर असा आस्वाद घेत आहे. वा वा वा. आप्पा आमचे खूप खुश आहेत. वरती पाऊस पण येत आहे आणि या पावसात गरम गरम खिचडी, लोणचं. हा 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 नर्मदे हर. जय हो गंगा मैया की. हर हर महादेव.